हाय फ्रेंड्स, मी ऋतिक आणि तुम्ही पाहता आहात आरटी कोचिंग क्लासेस. तर आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 10वीतील विज्ञान विषयातील दुसरा चॅप्टर जो आहे तो सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा बघणार आहोत. तर या धड्यामध्ये आपल्याला काय शिकायचे ते पॉईंट्स आहेत. तर पहिला पॉईंट याच्यामध्ये शिकायचा आपल्याला आहे की सजीव आणि जीवन प्रक्रिया. सजीवातील जीवन प्रक्रिया कशी आहे त्याविषयी आपण याच्यावर चर्चा करूया. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सजीव व ऊर्जा निर्मिती. प्रत्येक सजीवाला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, तर ती ऊर्जा कशापासून मिळते त्याच्याविषयी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. नंबर तिसरा आहे काही अन्नघटक व मिळणारी ऊर्जा. काही अन्नघटक असतात जसे की प्रथिने आहेत, स्निग्ध पदार्थ असतील, जीवनसत्वे असतील किंवा कार्बोदके असतील, त्यांच्यापासून जे आपल्याला ऊर्जा मिळते ते कशी मिळते ते सुद्धा याच्यामध्ये बघणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा असेल तो म्हणजे पेशी विभाजन. हे खूप महत्वाचं आहे, कारण पेशी विभाजन याच्यामध्ये बघायचं आपल्याला की पेशी विभाजनाचे प्रकार बघायचे, जसे की तुम्ही 9वीला बघितले असतील की अर्धसूत्र विभाजन आहे, दुसरं सुद्धा एक आहे की सूत्र विभाजन. तर ते सुद्धा दोन मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे. तर आपण पहिला मुद्दा बघूया. पहिला मुद्दा आपल्याकडे आहे की सजीव आणि जीवन प्रक्रिया. तर सजीवामध्ये होणारी जीवन प्रक्रिया कशी होते ते आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. एवढं तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की प्रत्येक सजीवाला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. तर ही ऊर्जा कशापासून मिळते, तर या धड्यामध्ये आपण ते पाहणार आहोत की प्रत्येक सजीवाला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, पण ही ऊर्जा कशापासून मिळते आणि त्या ऊर्जेचे संक्रमण कसं होते ते या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे आपला सजीव आणि जीवन प्रक्रिया. तर जे सजीवातील जीवन प्रक्रिया असते ते कोणत्या पद्धतीची असते ते आपण इथं पाहणार आहोत. तर ऊर्जेचे मुख्य स्रोत आपल्याला माहित आहेत, जसे की कार्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. हे तीन काय असतील, ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. त्यांच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात काय मिळते, ऊर्जा मिळते. तर याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. जर ऊर्जा निर्मिती होत असेल शरीरामध्ये एखाद्या अन्न घटकापासून, तर त्याला नुसते कारणीभूत अन्न घटकच नाही, तर त्याला ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. तर कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि जे प्रथिने असतील ते ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे, पण ते त्यापासून ऊर्जा मिळण्यासाठी फक्त आपल्याला ते पोषक तत्वेच महत्वाचे नाहीत, त्याला आपल्याला ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता भासते ऊर्जा निर्मितीसाठी. तर पहिला जो कार्बोदके आहे, तर त्या कार्बोदकापासून आपल्याला जो कार्बोदके आहे, या कार्बोदकेपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. तर कार्बोदकेपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढ्या प्रमाणात ऊर्जा मिळत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा क्वेश्चन जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नामध्ये किंवा एका वाक्यात उत्तर लिहामध्ये येऊ शकतो. तर कार्बोदकेपासून आपल्याला किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते, तर कार्बोदकेपासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळत असते. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 10वीच्या पेपरच्या दृष्टिकोनाने. तर कार्बोदके जे असतात, जे कार्बोदके पोषक तत्व आहे ते कशापासून मिळते, खूप सोपं आहे. कार्बोदके जे आहे ते आपल्याला मक्का असेल, बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, अजून काही खूप सारे पदार्थ त्यापासून आपल्याला कार्बोदके मिळतात. तर आपल्या डोळ्यात दिसणारे जे घटक आहेत ते म्हणजे मक्का, बाजरी, गहू, तांदूळ आणि ज्वारी, यापासून आपल्याला जास्त प्रमाणात कार्बोदके मिळत असतात. आणि आपल्या दररोजच्या आहारामध्ये हे कार्बोदके आपल्याला मिळतात, कारण दररोजच्या आहारामध्ये याच्यापैकीच आपण खात असतो. तर दररोजच्या आहारापासून आपल्याला कार्बोदके जास्त प्रमाणात मिळतात. तर याच्यामध्ये दुसरा जो पॉइंट आहे तो आपण बघणार आहोत, तो म्हणजे सजीव व ऊर्जा निर्मिती. आता जी पोषक तत्वापासून मिळणारी जी ऊर्जा आहे, जसे की कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने, त्यांच्यापासून जी ऊर्जा आपल्याला मिळत आहे, पण ती कशी मिळते, त्याचे टप्पे काय आहेत, कोणत्या टप्प्याद्वारे ती ऊर्जा मिळते ते आपण या धड्यामध्ये आता बघणार आहोत. तर आपला दुसरा मुद्दा असेल सजीव व ऊर्जा निर्मिती. पाहूया आपण. सजीव व ऊर्जा निर्मिती. प्रत्येक सजीवाला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते.
तर ही ऊर्जा कुठून मिळते? तर ऊर्जा आपल्याला माहित आहे की स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिने असतील किंवा कार्बोदके याच्यापासून मिळते. आता ऊर्जा मिळण्यासाठी फक्त अन्न घटकच महत्वाचे नसतात, तर ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला तेवढीच ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. ऊर्जा मिळण्यासाठी फक्त अन्न घटकच महत्वाचे नाही, तर ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची सुद्धा तेवढीच गरज भासते. तर ही ऑक्सिजनची गरज कशी भासते, काही नाही, आपण ते आता बघणार आहोत. तर सजीवामध्ये शोषण हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावर होते. आता आपण जर सजीवांचा जर विचार केला तर सजीवामध्ये जे श्वसन असते, सजीवामध्ये जी श्वसन प्रक्रिया आहे ती 2 टप्प्यामध्ये होते. तर पहिला टप्पा असेल तो म्हणजे शरीर स्तर आणि जो दुसरा असेल तो म्हणजे पेशी स्तर. आता हे 2 टप्पे काय आहेत? शरीर स्तर म्हणजे काय आणि पेशी स्तर म्हणजे काय? तर शरीर स्तरावर होणाऱ्या शोषणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. तर शरीर स्तरचा विचार केला तर याच्यामध्ये काय होते, तर ऑक्सिजन आणि जो कार्बन डायऑक्साईड असेल त्यांची देवाणघेवाण सभोवतालच्या वातावरणामध्ये होते. जसे की आपल्याला माहिती आहे, आपण ऑक्सिजन हा वायू घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू सोडत असतो. आता हा जो ऑक्सिजन आपण घेतो तो कशापासून मिळतो? आपल्याला वनस्पतीपासून मिळतो. तो जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला वनस्पतीपासून मिळतो. तो वनस्पतीपासून निघणारा जो ऑक्सिजन तो आपण घेतो आणि आपण जो उत्सर्जित केलेला वायू म्हणजे CO2 तो कोण घेतो? वनस्पती घेतात. म्हणजे इथं काय होत आहे की ऑक्सिजन आणि CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईडची काय व्हायली? सभोवतालच्या वातावरणामध्ये देवाणघेवाण व्हायली. जर देवाणघेवाण होत असेल ऑक्सिजन आणि CO2 ची तर त्याला म्हणूया आपण शरीर स्तर शोषण म्हणूया. शरीर स्तर शोषण कशाला म्हणायचं आहे? जर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची जर सभोवतालच्या वातावरणामध्ये, म्हणजे कसं, वनस्पती ऑक्सिजन सोडतात, उत्सर्जित करतात, तो ऑक्सिजन आपण घेतो. आपण CO2 हा वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो तर तो वनस्पती घेतात. म्हणजे ते ऍक्च्युली काय होत आहे की वनस्पती आणि जे प्राणी आहेत तर त्यांची काय व्हायली? एकमेकांमध्ये देवाणघेवाण व्हायली. कशाची देवाणघेवाण होत आहे? कार्बन डायऑक्साईडची आणि ऑक्सिजनची ते देवाणघेवाण होत आहे. त्याला आपण म्हणूया शरीर स्तरावरील शोषण किंवा शरीर स्तर शोषण. आता पेशी स्तर कशाला म्हणता येईल? पेशी स्तरावर होणाऱ्या शोषणात अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजनच्या विना ऑक्सिडीकरण होते. आता पेशी स्तरावर म्हणजे काय? जे अन्न पदार्थ असतील किंवा अन्न घटक असतील, आपले अन्न पदार्थ, आता हे जे आपण खाल्लेले अन्न पदार्थ आहेत त्यांचं ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा ऑक्सिजनच्या विना, ऑक्सिजनच्या मदतीने किंवा न मदतीने म्हणूया आपण त्याचं जर आपण ऑक्सिडीकरण केलं तर त्याला आपण पेशी स्तरावरील शोषण असं म्हणता येईल आपल्याला. आता ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजनच्या न मदतीने आपण पुढच्या मुद्द्यामध्ये तो शिकणार आहे. ऑक्सिजनच्या मदतीने होणाऱ्या शोषणास आपण ऑक्सिशोषण म्हणतात. जे शोषण ऑक्सिजनच्या मदतीने होत असते त्याला ऑक्सिशोषण म्हटलं जाते आणि जे शोषण ऑक्सिजनच्या विना होत असते त्याला विनॉक्सी शोषण म्हणतात. त्याला विनॉक्सी शोषण म्हणतात. हे 2 मुद्दे खूप महत्वाचे आहेत, पुढे चालून आपल्याला त्याचा खूप काम आहे. तर ऑक्सिजनच्या मदतीने होणाऱ्या शोषणास ऑक्सिशोषण असं म्हटलं जाते. तर त्याच्या विरुद्ध ऑक्सिजनच्या मदतीनं न होणाऱ्या शोषणास ऑक्सिजनच्या मदतीने न होणाऱ्या शोषणाला विनॉक्सिशोषण म्हणूया. खूप महत्वाचा पॉइंट आहे. ऑक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन भाग घेत असतो तर विनॉक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की शरीर स्तर म्हणजे काय असते? सभोवतालच्या वातावरणामध्ये वायूंची देवाणघेवाण म्हणजेच CO2 आणि O2 ची देवाणघेवाण होणे, त्याला आपण शरीर स्तर शोषण म्हणूया. आणि पेशी स्तर शोषण कशाला म्हणता येईल आपल्याला इथं सिंपल भाषेमध्ये, की अन्न पदार्थाचे ऑक्सिडीकरण हे जे आहे ते ऑक्सिजनच्या मदतीने किंवा न मदतीने झाल्यास त्याला आपण पेशी स्तरावरील शोषण असं म्हणूया. ऍक्च्युली तुम्हाला पेशी स्तरावरील शोषणच्या 2 व्याख्या आहेत. हे फक्त समजण्यासाठी सांगितली, पेपरला लिहिण्यासाठी दुसरीच आहे, ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. तर इथं तुम्हाला पेशी स्तरावरील शोषणाची व्याख्या आहे. पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते आणि यालाच पेशी स्तरावरील शोषण असं म्हणायचं.
पेशीचा जर विचार केला तर पेशीमध्ये काय असते, ही पेशी असेल आणि पेशीमध्ये जो ग्लुकोज आहे C6H12 आणि O6 या ग्लुकोज या कार्बोदकाचं टप्प्याटप्प्यानं इथे शब्द लक्षात ठेवायचा, टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण केलं जाते आणि ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण पेशी स्तरावरील शोषण असं म्हणूया. काय झालं याच्यामध्ये की पेशीमध्ये एक पेशी असेल आणि त्या पेशीमध्ये जो ग्लुकोज आहे C6H12 आणि O6 या कार्बोदकाचं काय झालं, टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण झालं आणि या प्रक्रियेला आपण काय म्हणूया, पेशी स्तरावरील शोषण असं म्हणूया. तर ही वाक्य तुम्हाला पेपरला लिहायची आहे, ही फक्त समजण्यासाठी आहे, ही लिहायची नाही. डबल बघा, पेशी स्तरावरील शोषण कशाला म्हणायचं, पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण केले जाते आणि यालाच आपण पेशी स्तरावरील शोषण असं म्हणूया. अतिशय सोपं आहे. तर सजीवाचं शोषण 2 टप्प्यामध्ये होते. पहिला टप्पा असेल शरीर स्तर, तर दुसरा टप्पा असेल पेशी स्तर. शरीर स्तर कशाला म्हणता येईल आपल्याला की सभोवतालच्या वातावरणामध्ये वायूंची काय होते, देवाणघेवाण, म्हणजे CO2 आणि O2. म्हणजे तो काय होत आहे की ऑक्सिजन वनस्पती हा उत्सर्जित करतात, तो आपण घेतो. आपण CO2 उत्सर्जित करतो, तो कोण घेतो, वनस्पती घेतात. नंतर पेशी स्तरावरील शोषण म्हणजे काय, अन्न पदार्थ यांचं ऑक्सिडीकरण जे आहे ते ऑक्सिजनच्या मदतीने होते किंवा न होते. मदतीने सुद्धा होत असते किंवा च्या विना, म्हणजे ऑक्सिजनच्या विना सुद्धा आणि ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये सुद्धा होत असते. त्याला आपण पेशी स्तरावरील शोषण असं म्हणूया. पण तुम्हाला बोर्डला एक्झामला जे व्याख्या आहे ते तुम्हाला अशी लिहावी लागेल की पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते आणि यालाच पेशी स्तरावरील शोषण असं म्हटलं जाते. ही तुम्हाला व्याख्या पेपरमध्ये लिहावी लागेल, फक्त ही समजण्यासाठी आहे. नंतर सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे शोषण हे 2 प्रकारचे असते. आता हे जे पेशी स्तर असते, तर सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे जे शोषण आहे ते 2 प्रकारचे असते, जे की तुम्हाला मी आता सांगितलं आहे. ते 2 प्रकार म्हणजे कोणते असतील, तर एक असेल ऑक्सिशोषण आणि दुसरा असेल तो म्हणजे विनॉक्सिशोषण असेल. ते पेशी स्तरावर होणारे जे शोषण आहे ते 2 प्रकारचे असते. पहिला असेल ऑक्सिशोषण आणि दुसरा असेल तो म्हणजे विनॉक्सिशोषण. तर आताच आपण त्याच्यावर चर्चा केली आहे की ऑक्सिशोषण म्हणजे काय. ऑक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन भाग घेतो आणि विनॉक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा भाग घेत नाही. लक्षात ठेवायचं फक्त इतकाच याच्यामध्ये फरक आहे की ऑक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा भाग घेत असतो आणि विनॉक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. तर पेशी स्तरावर होणारे शोषण हे 2 प्रकारचे असते, ऑक्सिशोषण आणि विनॉक्सिशोषण. ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन भाग घेतो, तर विनॉक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन हा भाग घेत नाही. तर आपल्याला ऑक्सिशोषणामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण आपल्याला इथं करायचं आहे किंवा बघायचं आहे. तर ही जी ऑक्सिशोषण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा भाग घेऊन आपल्याला ऊर्जा तयार करायची. तर ती ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याला 3 टप्पे शिकायला लागतील. त्याच्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे ग्लुकोज विघटन. दुसरा जो आहे तो आपला क्रेब चक्र आणि शेवटचा तिसरा तो म्हणजे ETC. याला आपण इलेक्ट्रॉन वहन साखळी असं म्हणतात. इलेक्ट्रॉन वहन साखळी, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन इंग्लिश मध्ये म्हटलं जाते. तर पेशी स्तरावर होणारे शोषणाचे 2 प्रकार असतात, ते म्हणजे ऑक्सिशोषण, विनॉक्सिशोषण. ऑक्सिशोषण मध्ये ऑक्सिजन हा भाग घेतो, तर विनॉक्सिशोषण मध्ये ऑक्सिजन हा भाग घेत नाही. नंतर ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचं जे विघटन आहे, ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचं जे ऑक्सिडीकरण आहे ते आपल्याला 3 टप्प्यामध्ये पूर्ण करायचं आहे. तर ते 3 टप्पे असतील आपल्याकडं, ग्लुकोज विघटन, क्रेब चक्र, ETC. आता ऑक्सिडीकरण ग्लुकोजचं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, प्रश्न पडला असेल. आता ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण करायचं म्हणजे ग्लुकोज पासून आपल्याला ऊर्जा मिळवायची. पहिलाच पॉइंट आपला पॉइंटच आहे की तर सजीव व ऊर्जा निर्मिती. सजीवामधून जे अन्न घटक असतात त्यांच्यापासून ऊर्जा कशी तयार केली जाते ते आपण इथं पाहणार आहोत. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. तर हे ऑक्सिशोषणाचा वापर करून आपल्याला ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण करून त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती करायची आहे. तर ती ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला ते 3 टप्पे बघावे लागतील. ते म्हणजे
ग्लुकोज विघटन, क्रेब चक्र आणि ETC म्हणजेच इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता हे जे ग्लुकोज विघटन असेल त्याला आपण किंवा मध्ये ऑर मध्ये दुसरं नाव आहे, त्याला आपण ग्लायकोलायसिस म्हणतात. ग्लायकोलायसिस. तर बोर्डला थोडं कन्फ्युज होईल तुम्हाला. जर ग्लुकोज विघटन म्हणलं तर तुम्ही म्हणशाल आपल्याला तर ग्लायकोलायसिस माहित आहे, तर ग्लुकोज विघटन काय आहे. जर तुम्हाला ग्लायकोलायसिस माहित असेल तर ग्लुकोज विघटन काय आहे, तर कन्फ्युज व्हायची तर गोष्ट नाही, की दोन्ही पण तुम्हाला नाव लक्षात असले पाहिजे. ग्लुकोज विघटन म्हणजेच ग्लायकोलायसिस असेल. क्रेब चक्राला सुद्धा 2 ऑर मध्ये नाव आहेत. पहिला असेल ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र आणि दुसरा असेल सायट्रिक आम्ल चक्र. याच्यावर सुद्धा प्रश्न सुद्धा खूप वेळेस म्हणजे विचारू जाऊ शकतो की क्रेब चक्राला सायट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात. म्हणजे तुम्हाला इथं कारण द्यायचं आहे की का क्रेब चक्राला सायट्रिक आम्ल चक्र असं म्हटलं जाते, ते आपण नंतर बघणार आहोत. नंतर तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे ETC, यालाच इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया अशी म्हणतात. तर हे जे तिन्ही पण टप्पे असतील त्या टप्प्यामध्ये काय काय होते, काय काय नाही, कोणता जो टप्पा आहे कुठं घडतो. आता हे तिन्हीचा विचार केला तर तिन्ही पण टप्पे पेशीमध्ये घडतात. लक्षात ठेवायचंय पेशीमध्ये. कारण आपण ऑलरेडी बघितलं आहे की पेशी स्तरावरील शोषण म्हणजे काय, पेशीमध्ये. तिथे एक शब्द मेन लक्षात ठेवा, पेशीमध्ये म्हणलं होतं मी. तर पेशीमध्ये कोणाचं ऑक्सिडीकरण व्हायलं टप्प्याटप्प्यानं, ग्लुकोजचं व्हायलं. तर पेशीमध्ये काय व्हायलं, ग्लुकोज या कार्बोदकाचं टप्प्याटप्प्याने विघटन ऑक्सिडीकरण होऊन ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्यालाच आपण काय म्हणलं, पेशी स्तरावरील शोषण म्हणलं. तर पेशी स्तरात जे होणारं शोषण ते 2 प्रकारचं असते. पहिला प्रकार आहे ऑक्सिशोषण, तर दुसरा असेल विनॉक्सिशोषण. ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन भाग घेतो पण विनॉक्सिशोषणमध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही, लक्षात ठेवा हे पण. नंतर ऑक्सिशोषणामध्ये आपल्याला ग्लुकोजचं 3 टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण करायचं असेल तर ते 3 टप्पे कोणते असतील, तर पहिला टप्पा त्याच्यातला आहे तर ते म्हणजे ग्लुकोज विघटन, त्यालाच आपण ग्लायकोलायसिस म्हणतात. दुसरा आहे क्रेब चक्र, त्यालाच आपण ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र असं म्हणतात किंवा त्याला सायट्रिक आम्ल चक्र असं सुद्धा आपण म्हणतो. नंबर तिसरा आहे ETC म्हणजेच इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता हे तिन्ही पण जे टप्पे आहेत ते कुठे घडतात हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर ग्लुकोज ही प्रक्रिया किंवा क्रेब चक्र ही प्रक्रिया किंवा ETC जी प्रक्रिया आहे ते पेशीमध्येच घडते, पण पेशीमध्ये असणारे जे त्यांचे अंगके आहेत त्यांच्यामध्ये ते घडली जाते, लक्षात ठेवायचं. तसं की ग्लायकोलायसिस जे आहे ते पेशी द्रव्यामध्ये घडते. लक्षात ठेवायचं. एक मार्काला किंवा तुम्हाला बहुपर्याय प्रश्न म्हणजेच MCQ मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया कुठं घडते, तर ही प्रक्रिया पेशी द्रव्यात घडते. नंतर क्रेब चक्र प्रक्रिया कुठं घडते, तर क्रेब चक्र ही जी प्रक्रिया आहे ते कुठं घडून येते, तंतुकणिकेमध्ये घडून येते. लक्षात ठेवायचं, तंतुकणिका. आणि ETC जी इलेक्ट्रॉन वहन साखळी ही सुद्धा अभिक्रिया तंतुकणिकेमध्येच घडली जाते, लक्षात घ्या. आणि ही पेशीद्रव्य तंतुकणिका काय आहेत, पेशीचे काय असतील, अंगके असतील. म्हणजे ओव्हरऑल जे तुमचं हे जे टप्पे आहेत तिन्ही पण ते कुठं घडायला येतं, पेशीमध्येच घडायला. पण पेशीच्या विविध अंगकामध्ये त्यांची प्रक्रिया घडून येत आहे. जसे की ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशीद्रव्यात घडत आहे. तसंच क्रेब चक्र ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये. आणि ETC म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी ही जी अभिक्रिया आहे ती सुद्धा कुठे घडून येत आहे, तंतुकणिकेमध्येच घडून येत आहे. तुम्हाला नक्कीच कळलं असेल जे शिकवलं आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये. याचा जो पुढचा पॉईंट आहे ते जे ऑक्सिशोषणामध्ये जे 3 टप्पे असतील, ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र आणि ETC, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा.